भाजप शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध। मुंबईकरांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही, बाहेर गेलेल्यांना सन्मानाने मुंबईमध्ये आणू, मुंबईला झोपडपट्टी मुक्त करू, फडणवीसांसह शिंदेंचं हे आश्वासन। बेसमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार। पालिकेच्या सर्व शाळांमध्ये AI लॅब तयार केली जाणार। पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगित, भाजपचा हा वचननामा। ठाकरे बंधूंची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार। महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईमधील पहिली सभा, शिवतीर्थावर सभेची जय्यत तयारी। माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावरच बोलतो, ठाकरेंनी लगेच 1 लाख रुपये पाठवावेत, फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावरती हा पलटवार। नाशकात 30,000 कोटींची कामं हाती घेतली आहेत। गोदावरीचं पाणी हे पिण्यालायक करू, रेल्वेच्या विस्तारासह विमानतळही वर्ल्ड क्लास करू, नाशिकमधील सभेतून मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। काही जण निवडणूक पर्यटक नाशिकमध्ये येऊन त्यांना रामच आठवलेला नाही, तर फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। नाशिक दत्तक घेतल्यानंतर सत्तेतील 2 वर्षच मिळाले, पण कधी तक्रार केली नाही, राज ठाकरे यांच्या टीकेलाही दिलं उत्तर। डोंबिवलीमधल्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजपकडून 3,000 रुपयांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या शिवसेनेने रंगेहात पकडलं। निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांकडून चौकशीही सुरू। पिंपरी चिंचवड या ठिकाणी वाहतूक कोंडी मुक्त, खड्डे मुक्त पिंपरी चिंचवडला करणार। दिवसाआड सुरू असलेला पाणी पुरवठा रोज सुरू राहणार। दोन्ही राष्ट्रवादींच्या जाहीरनाम्यातून हा वादा। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी नगरसेवकाकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण, अंबादास दानवे यांचा हा गंभीर आरोप। दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा 3.5 वर्षांपूर्वीचा। संबंधित मनोरुग्ण व्यक्तीकडून आधी महिलांवर हल्ला झालाय। दानवेंनी मारहाणीचा आरोप केलेल्या दामू अण्णा शिंदे यांचं हे स्पष्टीकरण।